श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 19 मार्च वार गुरुवार आणि आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ ज्या दिवसाने होतो तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा सण हा साजरा केला जातो. दारी उभारलेली गुढी हे विजय, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे. असे मानले जाते की दारी गुढी उभारल्यामुळे सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते. कारण गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात आहे. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवीन ऊर्जा आणि उत्साह पसरवतात. त्यामुळे येणारे नवीन वर्ष हे तुम्हाला सुखसमृद्धीचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. गुढीपाडवा हा सण 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो आणि म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणे, नवीन व्यवसायाला सुरुवात करणे, नवीन उपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी, घर खरेदी, वाहन खरेदी इत्यादी सर्व गोष्टी तुम्ही आज गुढीपाडव्याला करू शकता. म्हणजेच या दिवशी तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील करू शकता. त्यासाठी या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसते. उलट या दिवसापासूनच आपण कोणत्याही कामाला सुरुवात केली तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळते. त्याचबरोबर याच गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास भोगून अयोध्यात परतले आणि त्याच वेळी सर्वांनी मोठ्या आनंदाने घरोघरी गुढ्या उभारल्या आणि हा आनंद उत्सव जो आहे तर तो साजरा केला. आणि त्याच दिवसापासून गुढी उभारण्याची परंपरा जी आहे तर ती सुरू झाली. गुढीपाडव्याचा दिवस हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी गुढी उभारून गुढीच्या पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज गुरुवार गुढीपाडव्याला संध्याकाळी दिव्याखाली ठेवा फक्त ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन सोन्यासारखे दिवस येतील. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. वर्षभर घराची भरभराट होईल. सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज गुढीपाडव्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत आपल्याला हा एक दिवा लावून त्या दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे. कारण सायंकाळची जी वेळ असते तर त्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. ती वेळ लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि म्हणून या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि हा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा असतो. म्हणून या वेळेमध्ये या दिवशी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते आणि म्हणून आपल्याला याच वेळेमध्ये हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. दिव्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही. कारण जी पूजा आपण दिवा प्रज्वलित करून करत असतो तेव्हा ती सेवा किंवा ती पूजा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो. इतकं महत्त्व दिव्याला दिले जाते आणि म्हणून कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य करताना किंवा कोणताही उपाय करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करतो आणि यानंतरच पूजेला सुरुवात करतो. ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दिवा
आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करण्याचे साधन मानले जाते। आणि हा उपाय देखील आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील गरिबी, दारिद्र्य दूर करण्यासाठीच आपल्याला करायचा आहे। जर आपण या गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी ही एक वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवली तर घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य येईल। तसेच घरामध्ये देवी लक्ष्मी कायम स्थिर राहील। त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होतील। जर तुम्हाला वारंवार पैशांच्या अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घ्यावा लागत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल, तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी, पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो। तसेच जर घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही इडापिडा असेल किंवा काही दोष आपल्या घरामध्ये असतील तर ते सुद्धा या उपायाने दूर होतात। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे। धूप, दीप, अगरबत्ती आपल्या घरामध्ये लावायच्या आहेत। कापूर तुम्ही जाळू शकता। त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा आज संध्याकाळी लावायचाच आहे। कारण गुढीपाडवा हा जो दिवस आहे ना, हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो आणि वर्षभर आपल्या घराची आर्थिक भरभराट व्हावी, दिव्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात, आपल्या घरात लख प्रकाश असावा, यासाठी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे। तसेच आज गुरुवारीच हा गुढीपाडवा आलेला आहे आणि गुढीपाडवा हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक आहे। हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असल्याने तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। वर्षभर लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे। मग तुम्ही मातीची पंती किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल। आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच घालायचं आहे। तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। परंतु तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल आणि म्हशीचं तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता। म्हशीचं तूप असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य हे राखलं जातं। यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे। यानंतर एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करून एका प्लेटमध्ये हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा आवर्जून द्यायच्या आहेत। त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही। स्वस्तिक हे मांगल्य आणि दारिद्र्य दूर करण्याचे प्रतीक मानले जाते। आता हे स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे। यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकवरती मूठभर धने ठेवायचे आहेत, जे आपण स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये वापरतो। तर ती मूठभर धने जे आहे तर ते आपल्या त्या स्वस्तिकवरती, त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत। बघा, आज गुढीपाडव्याला सोन्या चांदीपेक्षाही जास्त महत्त्व दिले जाते, ते म्हणजे धन्याला। या दिवशी बरेच जण सोने चांदी खरेदी करत नाही, परंतु धने हे आवर्जून खरेदी करतात। कारण धने हे धनास समान मानले जातात। वर्षभर आपल्या घरात धनसंपत्ती टिकून राहावी म्हणून आज धने जी आहे तर ती खरेदी केली जातात आणि धने हे देवी लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे। जेव्हा आपण धने दिव्याखाली ठेवतो तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। त्यामुळे तुम्हाला प्लेटमध्ये त्या स्वस्तिकवरती धने अर्पण करायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे। यानंतर हा दिवा आपल्या देवघरासमोर ठेवून तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। आपल्या देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा माता लक्ष्मीचा फोटो आहे तर त्यांच्या समोर ठेवून तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करायचा। यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहे। धूप, दीप, अगरबत्ती वळवून घ्यायची आहेत आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत। लवंगा घेताना ज्यांना फुलं आहे अशाच लवंगा घ्या, त्या अखंड असतात। अखंड वस्तू जर आपण उपायामध्ये वापरल्या तर अखंड फळं प्राप्त होते। अर्धल्या वस्तू वापरल्या तर त्याचं कोणतंही फळ हे आपल्याला मिळत नाही। आता या लवंग टाकल्यानंतर तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे।
जेव्हा आपण नवरनव मंत्राचा जप करतो तेव्हा कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होते. आपली सेवा ही कुलदेवीपर्यंत पोहोचत असते आणि कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरनव मंत्र हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आता या दोन्ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी, दुःख, संकट, दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि आपल्या घरात नेहमी सुख, शांती, समृद्धी नांदावी, वर्षभर आपल्या घराची आर्थिक प्रगती व्हावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता यानंतर हा दिवा तुम्हाला कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. दिव्यामध्ये त्या 2 लवंग असणार आहे त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दिव्याखालची जी धणे आहेत तर ती तुम्हाला एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये टाकायच्या आहेत. त्याची जी धणे आहेत म्हणजे कोथिंबीर जी आहे तर ती तुम्हाला उगवायची आहेत आणि टाकताना तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला ही धणे जी आहेत तर ती पेरायची आहेत. जशी जशी ही धणे उगवते ना तशी तशी आपल्या घराची प्रगती होते असं म्हटलं जातं आणि आपल्या घरातील गरिबी जी आहे तर ती देखील दूर व्हायला सुरुवात होते. तर हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज गुढीपाडव्याला संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही, कारण सुतक असला तर आपण देवघरामध्ये दिवासुद्धा लावत नाही, म्हणून हा उपाय आपल्याला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.